भविष्यामध्ये प्रतापगडचं नाव अफजलगड होतंय काय? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या जनतेने लाथ मारलेली आहे आणि दाखवून दिलं का हा शिववाद हिंदूवादी महाराष्ट्र आहे। या परिसराचं नाव श्री शिवप्रताप भूमी असं करावं। हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये अफजल खान वधाचा इतिहास त्या ठिकाणी कोरावा। प्रतापगडाच्या पायथ्याशी आता आपण उपस्थित आहोत आणि माझ्या सोबत जे माजी आमदार नितीन शिंदेजी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, काय सांगाल? आता तुम्ही कार्यक्रम जो इथे केलाय आज सकाळी, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम 365वा हा शिवप्रताप दिन। या शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना आणि राष्ट्रभक्तांना शुभेच्छा देतो। प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा ह्याची जी दोन थडगी होती, त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये केलं आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामिक अतिक्रमण झालं आणि अफजल खानचा त्या ठिकाणी उदो व्हायला लागला। असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। त्यावेळेला विधिमंडळामध्ये मी आमदार असताना विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि सरकारचं लक्ष वेधलं आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी हे आंदोलन साचेबद्ध करून श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या नावानं सर्व हिंदुत्वादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांना एकत्र करून एक मोठा लढा उभा केला। 10 नोव्हेंबर 2022ला त्या ठिकाणी राज्यातल्या महायुती सरकारनं अफजल खानच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर फिरवला आणि तो दर्गा उद्ध्वस्त केला। परंतु मला सांगायला वाईट वाटतंय, 1 वर्ष उलटतोय तोपर्यंत दुसरं इस्लामिक अतिक्रमण त्याच्यापासून जवळ असल्या अंतरावर त्या ठिकाणी होतोय। सरकारनं या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब ते उभारलेलं इस्लामिक अतिक्रमण तोडून टाकलं पाहिजे। त्याचबरोबर आज त्या ठिकाणी अफजल खान आणि सय्यद बंडा या दोघांची नुसती थडगी आहेत। भविष्यामध्ये त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये होऊ शकतं, उदात्तीकरण होऊ शकतं। हे जर होऊ द्यायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वधाचा भव्य पुतळा शिवप्रतापचा उभा करावा अशी मागणी मागच्या 2022च्या शिवप्रताप दिनाला ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मंगल प्रभात लोढा पर्यटन मंत्री हे दोघं आले होते, त्यांना निवेदन दिलं। त्यांनी तातडीनं निविदा काढल्या। अफजल खान वधाचा पुतळा त्या ठिकाणी तयार झालेला आहे। चौथऱ्याचं काम सुरू झालेलं आहे। 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंतीच्या दिवशी हा पुतळा त्या ठिकाणी बसवावा आणि त्या परिसराचं नाव श्री शिवप्रताप भूमी असं करावं। हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये अफजल खान वधाचा इतिहास त्या ठिकाणी कोरावा अशी मागणी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आणि तमाम शिवभक्तांच्या वतीनं करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी। अगदी सर, नक्कीच गड किल्ल्यावर होणारं जे अतिक्रमण सध्या हा खूप महत्वाचा आणि गंभीर मुद्दा झालेला आहे। आता सरांनी सुद्धा जी मागणी केली त्याबद्दल काय तुम्ही सांगा? आपण महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 वर्षात जेवढे हिंदू आक्रोश मोर्चे, हिंदू हुंकार सभा किंवा आता शिव प्रेरणा यात्रा काढल्या, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडे ज्या टॉप 10 मागण्या केल्या होत्या त्यामध्ये हा लँड जिहाद मुक्त करावा ही मागणी होती। आणि जसं यांनी विधान मंडळात हा मुद्दा उचलला होता, आपण 22 मध्ये घोषणा केली होती का जर हे नाही काढलं तर आपण ज्या मार्गाने अफजल खान आला होता त्याच मार्गाने शिवप्रताप यात्रा काढणार होतो आणि सांगितलं का जर हे नाही काढलं तर त्या दिवशी आम्ही शिवप्रताप यात्रा कर्नाटकातल्या विजापूर मधून निघणार होतो। पण सरकारने सांगितलं का आम्हाला 8 दिवस द्या आणि त्यात त्यांनी ते काढलं। महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी हा लढा लढलेला आहे आणि मला आता वाईट वाटलं हे ऐकून। इथं आल्या यांनी सांगितलं का ज्या पद्धतीने नवीन लँड जिहाद झालेला आहे तोही मुक्त केला पाहिजे। नवीन सरकार आलेलं आहे महाराष्ट्रातलं, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणणाऱ्यांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या जनतेने लाथ मारलेली आहे आणि दाखवून दिलं का हा शिववादचा हिंदूवादी महाराष्ट्र आहे। त्यामुळे त्या हिंदूवादी महाराष्ट्राच्या नवीन सरकारची जबाबदारी आहे का त्यांनीही ते हिंदूवादी आहे हे साबित करून द्यावं। जनतेने त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं, आता सरकारने त्यांचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि तेही पहिल्या वर्षात या सगळ्या समस्या संपल्या पाहिजे। लोक इथं लपून ते अतिरेकी कारवाया सुद्धा करायचे आणि म्हणून या गोष्टी इथं नको आहेत। आणि छत्रपती शिवरायांचा आज जो शिवप्रताप दिवस आहे, मी महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारलाही सांगेल
शासनाने हा उत्सव साजरा केला पाहिजे आणि करोडो हिंदूंनी इथं आलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या घटनेवरून संपूर्ण जगाला एक संदेश दिला, आतंकवाद कसा नष्ट करायचा. आज शिवप्रतापचा जो दिवस आहे आणि हजारो लाखो हिंदूंनी या ठिकाणी आज आलं पाहिजे असं माझं मत आहे. जेव्हा आता एक काही वर्षापासूनच हा उत्सव थोडा बंद झाला, पुण्यात शिवप्रताप साजरा व्हायला लागलाय, आता वाईला व्हायला लागलाय, पण तो आता पहिला इथे व्हायचा. आम्ही आळंदीहून दिंडी पण आणायचो या ठिकाणी आणि इथं हे पूर्ण गड सजवलेला असायचा आणि लाईटीच्या माळा सोडलेल्या असायच्या. मग सरकारने हे केलं पाहिजे, कारण छत्रपती शिवराय नसते तर तुम्ही आम्ही हिंदू म्हणून राहिलो नसतो आणि हे सरकारही आलं नसतं उदयाला. आणि म्हणून आपलं सर्व हिंदूंचं कर्तव्य आहे, महाराष्ट्र शासनाने खर्च करून हा शिवप्रताप दिवस एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा आणि लवकरात लवकर त्या जिथं कबर अजून ती अतिक्रमण काढलेलं आहे, कबर राहिलेली ती कबर सुद्धा नष्ट करून टाकायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तिथं मोठं शिवप्रतापचं जो शिल्प आहे, अफजल खानाचा कोतळा काढताना पोट फाडताना ते चित्र ते शिल्प तिथं लावावं आणि सरकारचं पर्यटन महसूल सुद्धा वाढलं जाईल. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला तो एक इतिहास, एक रोमांचकारी पूर्ण चित्रपट पाहायला मिळेल. आणि म्हणून मागणी, शिवभक्तांची मागणी, शिल्प लावावं आणि सच्चा खरा इतिहास, शौर्याचा पराक्रमाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण दुनियेला, हिंदुस्थानाला कळावा. म्हणून सरकारने लवकरात लवकर ते शिल्प लावून आणि हा शिवप्रताप दिवस पूर्ण जगाला कळावा म्हणून सरकारने हा साजरा करावा असं माझं मत आहे. माझ्यासोबत गोरक्षक पंडित दादा मोडक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तुम्ही गोरक्षणाचं फार मोठं काम तुमचं आहे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही, या ठिकाणी प्रतापगडवरती झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात जे शिवभक्तांनी गेले 28-29 वर्ष लढा दिला, अनेकांनी जेलमध्ये गेले, अनेकांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर आलेल्या या युती सरकारनं त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं आणि आता कळतं त्या ठिकाणी पुन्हाही ती सुरुवात चालू आहे. तर ती न होता महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेलं शिल्प स्थापित करावं आणि या प्रतापगडला शिवप्रताप भूमी हे नाव द्यावं. तेव्हाच या शिवभक्तांना ज्यांनी काय त्रास सहन केला त्यावर त्यांना ते समाधान भेटेल, असंच आमची एक मागणी. एवढं बोलतो.